हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे आपली राजमा मसाल्याची। एकदम ढाब्यावर मिळतो ना तसंच असा राजमा मसाला आपण घरच्या घरी बनवणार आहोत। खूप झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे। तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ वॉच करा, कारण की खूप भन्नाट चवीची भाजी होणार आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी हे पावशेर राजमा घेतलेला आहे। तर ह्याला श्रावण घेवडाही म्हणतात, पण कोणाकोणाला श्रावण घेवडा म्हटलं की लवकर कळत नाही, तर मी त्याला राजमा म्हणणार आहे बघा। तर आता हा राजमा आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। तर कुकरला लावणार आहोत आपण, त्यामुळे मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यातच एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। त्यातच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धी पळी तेल टाकणार आहोत। काय होतं मग हळद आणि मिठाने चव खूप भन्नाट लागते, मग मुरतं ते हळद आणि मिठामध्ये राजमा शिजताना, आणि तेलाने लवकर मऊसूत होतो राजमा। आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याचे 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, 3 किंवा 2च करायचे, त्यामुळे छान राजमा शिजला जातो। राजमा शिजतो तोपर्यंत आपण मसाला पाहूया। तर मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याची साल काढून घेतली, बारीक चिरून घेतले, आणि 1 गठ्ठा लसणाचा घेतलेला आहे। तर 10-12 लसूण असन पाकळ्या, मोठे मोठे असले तर 5-6 घ्या, हे बारीक असल्यामुळे जास्त घेतले। तर ह्यात थोडंसं पाणी टाकून मी मस्त असं सरसरीत वाटण करून घेतलेलं आहे। आता ह्याला बाजूला एका वाटीत काढून घेऊया त्या मसाल्याला। आता हे आपल्याला कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो वाटून घ्यायचा आहे। याला काही तळण्याची गरज नाही, कारण की हे मस्त असं ग्रेव्हीदार करायची आहे आपल्याला भाजी, त्यामुळं टोमॅटो आणि कांदा आपण बारीक वाटून घेणार आहोत। अजिबात पाणी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये, कारण की टोमॅटो आणि कांद्याला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे ह्याला असंच वाटून घेऊया आपण घट्ट मस्त। आता हे वाटण तयार झालेलं आहे। आता राजमा बघूया आपला शिजला का नाही। शिट्टी सुटलेली आहे, 3च शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी। आता बघूया राजमा शिजला का नाही। आता एक असं राजमा असं दाबून बघायचं, मस्त असं मऊसूत शिजलेला आहे आपला राजमा, खूप ओव्हर कुक पण झालेला नाही। आणि आता फोडणीची तयारी करूया आपण। तर कढई तापायला ठेवली होती, त्यात 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। छान कडकडीत तेल गरम झालं की लगेच फोडणीची तयारी करायची। तर तेल गरम झालं होतं तर अर्धा चमचा मी जिरी टाकलेली आहे। जिरी छान फुलू द्यायची आहे तेलामध्ये। लगेचच त्याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे। कढीपत्त्याच्या पाण्याने खूप भन्नाट चव लागते आणि आपल्या शरीरासाठीही खूप छान असतं कढीपत्ता। आणि त्यातच लगेच आपण टोमॅटो आणि कांद्याचं वाटण टाकणार आहोत, कारण की टोमॅटो आणि हे आपण कच्चंच वाटलेलं आहे ना, त्यामुळं हे मस्त गरम गरम तेलामध्ये फोडणीमध्ये छान तळून घ्यायचं आहे। खरपूस मस्त तेल सुटूस तर त्याचा कच्चापणा घालवायचा आहे। छान 2-1 मिनिटभर त्याला तेल सुटू द्यायचं आहे। हे बघा छान आपलं तळून झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो। आता ह्यातच आपण कोथिंबीर, आलं लसणाची पेस्टही टाकून घेणार आहोत। तेही छान मस्त असं पळीने फिरून फिरून छान तळून घ्यायचं आहे। तुम्ही जितका मसाला एकजीव करताल ना, मिक्स करताना एकमेकांच्या मसाल्यांमध्ये, तितकी भन्नाट चव भाजीला येते। हे बघा छान मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना। आता ह्यातच आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत। एकदा मी हे फिरवून घेत आहे। अशा प्रकारे तेल सुटल्यावरच आपण पुढची प्रोसेस करायची आहे। तर चला तर आता तुम्हाला मी कोरडे मसाले सांगते काय काय टाकणार आहोत आपण। तर घरगुती लाल तिखट घेतलेला आहे मी 2 चमचे। तर कुठल्याही ब्रँडचा कुठलाही तुमचा घरगुती मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता, नसेल तर कांदा लसूण मसाला वापरा। त्यातच अर्धा चमचा गरम मसाला, हे फक्त रंग येण्यासाठी मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, ते बिलकुल तिखट नसती। त्यातच 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे। छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ आपण पहिलेच टाकले असल्यामुळे मी ह्यात टाकलं नाही, तर अजिबात हळद टाकू नका, नाही तर थोडीशी कडू भाजी होईल। तर छान त्याला तेल सुटूस तर मसाल्याला आपण तळून घेणार आहोत। चांगलं फिरवून फिरवून तळून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल मसाला कोरडा पडत आहे, तर तुम्ही राजमा शिजलेलं पाणी थोडं थोडं टाकून त्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। मसाल्यांना गरमच पाणी वापरायचं आहे। अशा प्रकारे चांगलं फिरवून तेल सुटूस तर मसाला तळून घ्यायचा आहे। आता छान आपल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे, एकदा फिरवून घेते अशीच, आणि त्यानंतर आपण शिजलेला राजमा ह्यात टाकून घेणार आहोत। तर फक्त पहिल्यांदा पाणी एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि हे राजमा मी टाकणार आहे।
तर काय होतं, राजमामध्ये मसाल्यांची चव खूप छान उतरते. नंतर त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे असं छान पळीच्या साहाय्याने. जितकं तुम्ही मसाले आणि राजमा एकजीव करताल तितकी भन्नाट चव भाजीला लागणार आहे. 2-1 मिनिटभर मी झाकण लावून ठेवते, कारण की राजमा छान मस्त मसाल्यांमध्ये कोट झाला पाहिजे. तर पाहू शकता छान तेल मस्त ग्रेव्हीदार सुटलेली आहे तेल त्याला. आता ह्यात आपण जो राजमा शिजवला होता ना तो पाणी टाकून घ्यायचा आहे. हे बघा एवढंच, कारण की आमच्या घरात कमी लोक आहेत त्यामुळे मी थोडीच भाजी करणार आहे. जर तुमच्या घरात जास्त असतील तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून वरनं टाकू शकता. तर मस्त ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे मी. तर तुमच्या आवडीप्रमाणे किती पातळ किती घट्ट बनवायची तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाका. तर एक उकळी फुटू दिली आहे मी मस्त भाजीला. आपली भाजी तयार आहे. तर किती छान कलरही आलेला आहे, मस्त टेक्स्चर आलेलं आहे घट्ट एकदम. आता ह्यातच थोडीशी आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. खूप मस्त असं सुवास येत आहे भाजीचा. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. जर तुम्ही माझा आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण मी जेव्हाही माझे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. तर आपली भाजी तयार आहे. आता आपण ह्याला एका छोट्याशा कढईमध्ये सर्व करून घेऊया. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.